बाळा, आज मी तुझ्याशी देव म्हणून नाही, पालकांच्या मनात चाललेला संघर्ष समजणारा मार्गदर्शक म्हणून बोलतोय. कारण तू इथे आलास म्हणजे मनात एक प्रश्न आहे. मी एवढं सांगतो, समजावतो, तरीही माझी मुलं ऐकत नाहीत. कधी राग येतो, कधी अपराधी वाटतं, कधी वाटतं मीच कुठेतरी कमी पडलो का? बाळा, थांब. तू कमी नाहीस. तू प्रयत्न करणारा पालक आहेस. आणि प्रयत्न करणाऱ्यांचं मन कधी कधी गोंधळलेलं असतं. ते चुकीचं नाही. डोळे उघडे ठेव, मन शांत कर आणि माझं बोलणं मनात उतरू दे. मुलं ऐकत नाहीत म्हणजे ती हट्टी आहेत असं लगेच ठरवू नकोस. बहुतेक वेळा मुलं ऐकत नाहीत कारण त्यांना ऐकलं जात नाही. त्यांचे प्रश्न, त्यांचा गोंधळ, त्यांची उत्सुकता, त्यांची भीती, हे सगळं ते नीट शब्दात सांगू शकत नाहीत. मग ते वागण्यातून दाखवतात. ज्या दिवशी मूल तुझं ऐकत नाही त्या दिवशी बहुतेक वेळा ते स्वतःच गोंधळलेलं असतं. जसं आपण सगळे स्वभावाने वेगवेगळे आहोत, अगदी तसंच प्रत्येक मूल स्वभावाने वेगळं असतं. कुणी शांत असतं, कुणी खूप बोलकं, कुणी हट्टी, कुणी संवेदनशील. सगळ्या मुलांना एकाच पद्धतीने संस्कार देता येत नाहीत बाळा. ज्या पद्धतीने एका मुलाला समजतं त्याच पद्धतीने दुसऱ्या मुलाला समजेलच असं नाही. म्हणून संस्कार देताना मुलाच्या स्वभावाप्रमाणे त्याला समजून घ्यायला हवं, त्याच्याशी वागायला हवं. कोणतंही मूल पूर्णपणे वाईट नसतं. काही मुलांमध्ये काही गुण ठळक असतात, काही कमी असतात. पण प्रत्येक मुलांमध्ये चांगले गुण मात्र नक्कीच काही ना काही असतात. पण लक्षात ठेव, तू जर त्या मुलाला योग्य पद्धतीने हाताळू शकलास तर त्याच्यातले चांगले गुण हळूहळू पुढे येतात. आणि कधीकधी असं घडतं की तुलाच विश्वास बसत नाही, हे तेच मूल आहे का जे कधी इतकं वेगळं वागायचं. कारण योग्य हाताळणीने वाईट गुण दबून जातात आणि चांगले गुण उदयास येतात. बाळा, खूप महत्त्वाची गोष्ट ऐक. मंत्र म्हणजे काही शब्द वारंवार उच्चारणं आणि त्याप्रमाणेच सतत तेच शब्द बोलून ते मंत्रासारखे काम करतात. तू मुलाला सतत तू असा आहेस, तू ऐकत नाहीस, तू वाईट आहेस असं म्हणत राहिलास तर ते शब्द मंत्राप्रमाणे काम करायला लागतात. हळूहळू त्या मुलाच्या अवचेतन मनात तेच चित्र तयार होतं आणि एक दिवस ते मूल स्वतःला तसंच समजू लागतं. त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो, स्वतःची किंमत कमी वाटते आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून बाळा, शब्द जपून वापर, कारण शब्द मुलांचं भविष्य घडवतात. तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवावंच लागेल, कारण जर तुझं स्वतःवरच नियंत्रण नाही तर त्या मुलाकडून अपेक्षा कशी ठेवू शकतोस? हे ऐकताना कटू वाटेल, पण हे सत्य आहे. कित्येक मुलं आईवडील योग्य पद्धतीने हाताळू न शकल्यामुळे वाया जातात. कोणीच आईवडील जाणीवपूर्वक चुकीचे संस्कार देत नाहीत, पण माणूस म्हणून आपल्याकडून चुका होतात आणि त्या चुका मुलांशी वागताना कधीकधी भारी पडतात. तुझ्या आसपासच बघ, असे लोक दिसतील जे स्वभावाने वाईट आणि कठीण असूनही आज छान आयुष्य जगत आहेत. त्यामागचं कारण बहुतेक वेळा हेच असतं, त्यांना योग्य वेळी समजून घेणारी माणसं मिळाली. बाळा, तू म्हणशील, आमच्या आईवडिलांनी इतका विचार केला नाही तरीही आम्ही चांगले निघालो. हो, पण काळ वेगळा होता. आजच्या मुलांसमोर पर्याय जास्त आहेत, स्पर्धा जास्त आहे, आव्हानं जास्त आहेत, विचलित करणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. पूर्वी मुलांचं बालपण सोपं होतं. आजची मुलं अनेक पर्यायांमध्ये आपलं बालपण गमावून बसली आहेत, मनाची शांतता हरवून बसली आहेत. म्हणून बाळा, काळाची गरज ओळखून आपल्यालाही बदलायला हवं. आणि जनरेशन गॅप हा प्रत्येक पिढीत असतोच. म्हणूनच आई वडील आणि मुलांमध्ये हा फरक दिसणारच, मग ती पूर्वीची पिढी असो की आत्ताची. बाळा, माझी तुला एकच विनंती आहे, तुझ्या मुलाची परिस्थिती समजून घे, त्याच्या स्वभावाशी जुळवून घे.
त्याच्या वेगाने चल. त्याच्यावर तुझ्या अपेक्षांचं ओझं लादू नको. त्याची इतर मुलांशी तुलना करू नकोस. कारण प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगवेगळी असते. त्याच्यावर अवास्तव अपेक्षा लादून ते फुल कोमेजून जाईल. कारण आज तू त्याला समजून घेतलंस तर उद्या तो आयुष्यात नक्की यशस्वी आणि सुखी होईल बघ. परिपूर्ण पालक कोणीच नसतो, पण समजून घेणारा पालक मुलांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आधार असतो. त्या मुलांना कायम तुझ्या पाठीशी आहे हे म्हणून पुढे जाण्यास बळ दे. कधी एकटं सोडू नकोस, नाहीतर ते मूल सैरभैर होईल. आणि ती साथ देऊनच असं खंबीर बनव की ते कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाईल आणि यशस्वी होईल. आणि मी तुझ्या पाठीशी तर आहेच या संपूर्ण प्रवासात. आता बाळा, डोळे अलगद बंद कर. श्वास आत घे आणि हळूच सोड. हे शब्द ऐकू नकोस, मनात स्वीकार. मी समजूतदार आणि संयमी पालक आहे. मी माझ्या मुलांच्या स्वभावाला स्वीकारतो. माझ्या घरात संवाद आणि विश्वास वाढत आहे. माझ्या शब्दात प्रेम आणि स्पष्टता आहे. माझी मुलं सुरक्षित आणि आनंदी आहेत. आमचं नातं मजबूत होत आहे. मी रोज शिकत आहे आणि सुधारत आहे. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. माझ्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे. मी कृतज्ञ आहे. मी विश्वासाने पुढे जात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ. हजर तूर्त. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. उद्या रात्री 9 वाजता पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा स्वामी संदेश आवडला असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांच्या मनालाही शांतता लाभेल आणि मुलांच्या संस्काराची योग्य दिशा मिळायला मदत होईल. आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.